अजय आणि त्याचा 12 वर्षीय मुलगा प्रथम क्रिकेटचे जबरदस्त प्रेमी आहेत. पण हल्ली ऑफिसचे काम अधिक असल्यामुळे अजयला प्रथम बरोबर क्रिकेट खेळायला वेळ मिळत नसे. एक दिवस संध्याकाळी अजय कामाच्या फाईल्समध्ये बुडालेला असताना प्रथम आनंदाने धावत आला आणि म्हणाला, "बाबा, मी शाळेच्या क्रिकेट स्पर्धेत खेळतोय. शनिवारी पहिली मॅच आहे. तुम्ही माझी मॅच बघायला नक्की या." पण अजयला त्या दिवशी एक मीटिंग होती. त्याने थोडं निराशपणे उत्तर दिलं, "बेटा, मला त्या दिवशी वेळ नाही." प्रथम निराश झाला, काहीच न बोलता तिथून निघून गेला. अजयला खूप वाईट वाटले. शनिवारी स्पर्धेच्या दिवशी प्रथम थोडासा घाबरलेला दिसत होता. मॅच सुरू झाली, पण त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये एका मोठ्या चौकारामुळे त्याचा आत्मविश्वास डळमळला. प्रेक्षकांमधून हळूहळू नाराजीचा आवाज यायला लागला. तोच एका ओळखीच्या आवाजाने त्याला दिलासा मिळाला, "विश्वास ठेव, तू करू शकतोस." प्रथमने आवाजाकडे पाहिलं आणि त्याला अजय दिसला. अजय ऑफिसमधून थोडा वेळ काढून स्टेडियममध्ये आला होता. अजयला पाहून त्याच्या डोळ्यात चमक आली आणि तो नव्या जोमाने खेळायला लागला. त्याने पुढच्या चेंडूवरच फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं. संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोष झाला. प्रथमने आपल्या बॉलिंगच्या जोरावर संघासाठी महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि सामना जिंकून दिला. मॅच संपताच प्रथम धावत अजयच्या मिठीत गेला आणि उत्साहाने म्हणाला, "बाबा, तुम्ही आलात म्हणूनच मी जिंकू शकलो." अजयने हसून उत्तर दिलं, "तू तुझ्या मेहनतीने जिंकलास." या गोष्टीतून शिकायला मिळते, आपल्या जवळच्या व्यक्तींचं समर्थन मिळाले की जीवनातील कोणतेही आव्हान पार करता येते.